पूर्वीच्या काळातील अनेक स्त्रिया वयाच्या 70 ते 80 वर्षानंतरही घरकाम, शेती चालणं आणि दैनंदिन कामं करताना आपल्याला दिसायच्या. पूर्वी संसर्गजन्य आजार, प्रसूतीनंतरची गुंतागुंत, कुपोषण आणि इतर कारणांमुळे अनेकांचं आयुष्य कमी होत होतं. तरीही पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये काही सवयी अशा आहेत की त्या आजही उपयोगी ठरतात. जसं की ते भरपूर शारीरिक हालचाल करायचे. जसं की घरकाम, शेती, पाणी भरणं, स्वयंपाक, साफसफाई, चालणं अशी कामे हाताने केली जायची. त्यामुळे दिवसभर शरीराची हालचाल व्हायची. आज आपल्याला 30 ते 45 मिनटं चालणं गरजेचं आहे. खूप वेळ बसून राहण्याची जी आपली सवय आहे ती बदलणं गरजेचं आहे. घरचं आणि कमी प्रक्रिया केलेलं अन्न खाणं महत्त्वाचं आहे. जसं की भात, डाळी, कडधान्ये, पालेभाज्या यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं महत्त्वाचं आहे. साखर आणि गोड पदार्थही कमी करणं गरजेचं आहे. जसं की मिठाई, बिस्किटे, केक यामुळेही आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण नक्कीच वाढू शकतं आणि त्यामुळे मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऋतूनुसार अन्न घेणं गरजेचं आहे. जसं की उन्हाळ्यामध्ये वेगळं, पावसाळ्यात वेगळं, हिवाळ्यामध्ये वेगळं आणि घरच्या स्वयंपाकाला प्राधान्य दिलं पाहिजे. बाहेरचं किंवा हॉटेलचं जेवणाऐवजी घरचं ताजं जेवण घेणं खूप महत्त्वाचं आहे. झोपेची नैसर्गिक वेळ, मोबाईल, सोशल मीडिया यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. दिवसाच्या कामानुसार झोप आणि जागरण याचं व्यवस्थित नियोजन. सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाश घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सतत बसून राहण्याची सवय बंद करणं गरजेचं आहे. आज आपण कित्येक तास मोबाईल, टीव्ही बघत बसतो. पूर्वी अधूनमधून उठलं जायचं, चाललं जायचं, शरीराची हालचाल ठेवली जायची. मानसिक ताण वेगळ्या प्रकारचा होता. पूर्वीच्या स्त्रियांना अनेक अडचणी होत्या, त्यामुळे त्यांना ताण नव्हताच असं नाही. पण आजच्या सततच्या डिजिटल सूचना, सोशल मीडिया आणि सतत उपलब्ध राहण्याच्या दबावापेक्षा जीवनाची गतीच तेव्हा वेगळी होती. कुटुंब आणि सामाजिक संपर्क, कुटुंबातील लोकांशी प्रत्यक्ष संवाद होता. शेजाऱ्यांशी भेटणं, एकत्र काम करणं यामुळे सामाजिक संबंध चांगले होते. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं होतं. अन्न वाया जाऊ दिलं जात नव्हतं. जेवढं गरजेचं आहे तेवढंच केलं जायचं आणि खाल्लं जायचं. त्यामुळे अन्न वायाही जात नव्हतं आणि शिळं अन्नही पोटात. घरामध्ये पारंपरिक पदार्थ बनवले जायचे आणि त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला जायचा. त्यामुळे ते तंदुरुस्त राहायचे. शरीराला त्यांच्या कामाची खूप सवय होती. पूर्वी व्यायामासाठी त्यांना वेळ काढावा लागत नव्हता. त्यांच्या शरीराची हालचालच एवढी होती की त्यांचे आपोआप व्यायाम व्हायचे, शारीरिकही व्हायचे. ताजं अन्न खायचे, स्थानिक पदार्थ खायचे. अनेक पदार्थ घरातच तयार केले जायचे. मीठ, साखर, काही औद्योगिक घटकाचं प्रमाण तेव्हा कमी होतं. आज आपण पूर्वीच्या काळाकडून काय घेतलं पाहिजे किंवा कोणत्या सवयी लावल्या पाहिजे, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर आपण सक्रिय ठेवलं पाहिजे. घरचं ताजं अन्न खाणं महत्त्वाचं आहे. भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्या आहारातून कमी केले पाहिजेत. मिठाचं आणि तेलाचं प्रमाण मर्यादित ठेवलं पाहिजे. नियमित झोप घेतली पाहिजे. सूर्यप्रकाशामध्ये सकाळी 15 मिनटं बसलं पाहिजे. मित्रांशी संवाद साधला पाहिजे. तंबाखू, धूम्रपान पूर्णपणे टाळलं पाहिजे. आरोग्याच्या नियमित तपासण्या केल्या पाहिजेत. दीर्घायुष्य केवळ एखाद्या पदार्थामुळे किंवा घरगुती उपायामुळे मिळत नाही, तर आनुवंशिकता, आहार, शारीरिक हालचाल, झोप, मानसिक आरोग्य, प्रदूषण, वैद्यकीय सेवा आणि सामाजिक परिस्थिती या अनेक गोष्टी एकत्रितपणे आरोग्यावर परिणाम करत असतात. तेव्हा या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण दीर्घायुष्य होऊ शकतो.